प्रभात मित्रांनो, रामकृष्ण हरी. आता आपण उठलोय तयार सर्वांचे झाले आंघोळी. तो बघा आधी आधी नीट लावला ना काष्टा. काय सर्व लोक आज काय नवीन आहेत बोलले होते पाटावर उठणार. आम्ही जुनी बोललो काय अशी पार होईल पण आम्ही आंघोळ करायला जाणार आता. म्हणाली रामकृष्ण. आता हे झालं, आता माझं चालू कृष्ण हरी मंडळी. आपला ऋतिक बघाचा लब्ध मोरेश्वर आज आले पावडर लावतं आमचा कालू मामा हा पाठवतो. आणि आदित्य सर्वांचे नंबर आहेत माझ्यासोबत. एवढे वर्ष दिंडीकरचं मामा इथं नंबर आहे का ऍक्च्युली तुम्ही बघा सर. अरे हो काय हा तर मंडळी सर्व झाले सज्ज. तिकडे चालू आहे दुसऱ्या दिंडीचा काकडा. ते आपल्या जाऊ नंबरला लागण्यासाठी पुढे, कारण तिथे अर्धा होईल विश्रांती. हे मामा रामकृष्ण हरी. तर मंडळी जाऊया. चला रेडी आमचा. चला तुकाराम रेडी. चला चला मित्रांनो. रामकृष्ण हरी. आप्पा पण आलेत. आप्पांची स्वारी तुमच्या आप्पा. रामकृष्ण हरी. चला मंडळी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळी. यांची चालली आहे भांडण. तू माझे जवळ बघ कशी तयार होऊन टाकाड घेऊन निघालेली आहेत हरी मंडळी. आमचा ऍडव्होकेट बघतो आज कुठली केस भेटतं का नवीन. अरे वारीलायस तू. तर रामकृष्ण हरी मंडळी, आताच जसं मला नोटिफिकेशन आल्याप्रमाणे आज आपण कुठे कुठे विसाव घेणार त्या पद्धतीने मी थोडीफार तुम्हाला माहिती देणार. आज आपण पहिले थांबणार विठ्ठलवाडी, त्यानंतर वडापुरी, त्यानंतर बावडा, त्यानंतर सराटीला पालखीचं स्थळ राहणार. आणि इथं काय पुढे विश्रांती करू. आता पण पालखी हलणारे 6 वाजता. आता वाजले 5:15. आमच्याकडे भरपूर वेळ आहे, थोडी विश्रांती करू. चला रामकृष्ण हरी. तर मंडळी दादा जाणार होता पुरं, मला फसवला. रामकृष्ण हे आमची कवी आहे. कवी खारी खारी जाणार खाली कप मंडळी. रामकृष्ण हरी या चहा प्यायला. चहा पितो. बोल ना. बिल तू भरणार आहे. बिल तू भरणार तर बिल मोरेश्वर भरणार आहे. टेन्शन नाही. फुल ऑन एन्जॉय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळी. नगरा गेलाय पुढे नंबर दिंड्या लागेल. नंबरला आपली दिंडी लागेल. आम्ही चहा पिण्यासाठी ज्यांना चहा खारी खायची होती पोरांना ते आम्ही खारी घेतली. आता आम्ही निघू पुढे. आता आपण आपल्या नंबरला लागून रामकृष्ण मंडळी. दिंडी लागली नंबरला. आम्हाला बघा दिंडी आली. आणि आमच्या आमिलीची आईने पण घेतली तुला. आपली दिंडी निघालेली आहे. बोल बोल. तर मंडळी चला आपण लागू नंबरला. रामकृष्ण. लंपट डोला मना लंपट डोला मना लंपट. कोणला धरिला जीव देह भावे पूजेन. 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 इथं सत्कार झाले. काय विशेष काय होता सत्कार समारंभाचा? काम असं का कशाबद्दल तुमचा सत्कार झाला? माऊली चालता म्हणून का? आई म्हणतं चालता म्हणून. अरे काय करतील सांगता नाही माणसाचं. तुका म्हणे तुझं विरहित
माझे हित हित नारायण तर मंडळी जे आता तुम्ही दृश्य पाहिलं हे आहे काकडा आरतीचं आणि काकडा आरती झाली म्हटलं सर्वांना आरती होते तुम्ही आरती घ्या रामकृष्ण आरती मंडळी काकडा झालेला आहे या आरती का तुम्ही पण धन्यवाद रामकृष्ण दादानी पाव आणले दादा किती 4-5 इथं 2 आहेत आणि रामकृष्ण हरी मंडळी दादानी पाव दिलेले आहेत आणि पहिल्या सगळ्यांच्या अगोदर पहिले पण आणि मिसल आहे या मिसल खायला हे ॲडव्होकेटची आहे आणि माझी आहे तर मंडळी या मिसल पाव खायला रामकृष्ण हरी मंडळी तर आपली झाली आहे मिसल खाऊन आता लागलाय लाईनवर आपणही लागलो लाईनवर आणि येऊ म्हणतो माझी त्याची मुलाखत घेऊ माझा ब्लॉग असतो चॅनलला येतो आणि आमचे दादा रामकृष्ण हरी आपण लागू आता नंबरला चला रामकृष्ण हरी आपली लागेल नंबरला आपणही आपल्या दिंडीला आता जॉईन हो रामकृष्ण हरी ही आमची सीताई तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम तर आई मला आता आहे ना पेरू देते पेरू खाणार कुठे पेरू पेरू अरे पेरू भेटेल का नाही भेटेल आज काय शुद्ध पेरू भेटला भेटला पेरू बघा आता हे काय अरे भाई पेरू आहे पेरू नाही कलिंगड आहे कलिंगड पेरू बघा नव्हता आहे आई मीठ पण दिलं मीठ नको आहे त्याच का मी या पेरू खायला रामकृष्ण हरी कोणाला चिंता चतुरातो केरो मणी कुणाला वंट्याची काणी धन्य तू जीवितोवा तुरा तुझी रोवणी कुणाला वंट्याची काणी वडापुरी येथे आता पालखी विसर्जनासाठी थांबणार आहे आणि पुढे जमणार आपण रामकृष्ण हरी मेंढोली पेरू खाला याही सगळे कारण का कापाला मी होतो आता मी आटो गेले असं ना टेम्पन नसतं मायक असं म्हणलं एकेला कापली बिस्किट खायला लागल विश्रांतीला बसले सर्व मंडळी डालिम तयार नाही या उल्लू बनवला आता कारला रे बिया निघतील बघायचे आहेत का मावशीला सांग काढून द्यायला
तर मंडळी राहिलेला बिरू आता मी खाणार यांना लागले दाखवून माऊलीने घेतले खूप सुंदर खूप फुगडी आपण जाऊ आता नंबरला लागण्यासाठी पण आता थोडा थंडगार हो थोडा भिवताला रामकृष्ण मंडळी तुकोबारायांचा नगारा तर आलेला आहे पहिला असतो आणि हा आपला दुसरा असतो आणि लागे नंबरला पहिली दिंडी आता नंबर आहे 14 मग आपण इथे थोडा वेळ थांबू रामकृष्ण हरी मंडळी बसली जेवायला आपण आत्ता झालो मामाना अजून काही वाढला नाही पण वाढूया आणि दादांनी काढलाय लोणचा आई वाढते भाजी पण जाऊया आता वाढायला आपण रामकृष्ण हरी मंडळी नगारा गेला पुढे आम्ही विश्रांती टेपाट म्हणजे जस्ट बसलो बोलू शकत नाही माऊली बोलला अरे काय सांगत होतो मी आता आम्ही लागतो नंबरला अरे ओके तर आपला तिचा नंबर आलाय 14 नंबर आणि सम्या कसं वाटतं एकदम भारी मस्त पाठी लागली सुटलो कशी काय काम मस्त पार्टी लागलेली पाणी प्यायला पाणी प्यायला गेलता अरे म्हशीचे जवळ कोण जातं पाणी प्यायला म्हशीचे जवळ दूध प्यायला आता हा पाणी पित होतो हा. पाठी नशीब धावलो बांधलेली होती काय बांधलेली रशी एवढी लांब होती 500 मीटर जाईल एवढी लांब धावली मंडळी तर मंडळी आमची आई कारण पिशवी विसरलेली आहे ना सम्या गेला धावत लगे आणायला समय धाव समय ही आमची आई ही विसरली पिशवी और यही पे तो पाणी लगे पाणी पिला बघा आई पिशवीचा फायदा पुरेपूर घेतलाय समर्थनी आणि हा समर्थ घेऊन आला पिशवी तरी अशा प्रकारे माणसं काही गोष्टी विसरत जातात पण काही माणसासोबत माणूस असला का त्या गोष्टीची आठवण येते आणि मग माणूस तो जाऊन दुसरा येतो आता आपली दिंडी पण लागली नंबरला मला दाखवतो 14 नंबर आपली दिंडी लागली नंबर तर मंडळी ही आपली आली दिंडी आणि आपणही लागू आता नंबरला तुझ्या लागल्या नंबरला आणि भजनाचं जे गोष्ट चालू झालेला आहे आणि पांडुदादा आमचे चौकार आणि आमचे हनुमानप्पा पण आले चला
कारण का आम्ही घरी गेले होते पप्पा म्हणाले तुकारामाचा जय घोषणे आम्ही पुढे जाऊ. ज्ञानोबा तुकाराम 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 तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोकाराम ज्ञानोबा तुकाराम. महाराजांनी मला टोपी दिले. आता ते बोलते संध्याकाळी वापस द्या. आता एवढी पीठ बसते पंढरपूर जाईपर्यंत हीच झाली. बा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. कृष्ण हरी मंडळी विषय असा होता की मला पूर्णपणे मागवला होता आणि पाऊस पडला त्यात चालता त्यामुळे शूट घेता नाही आला. आता आपण दुपारच्या जेवणानंतर डायरेक्ट बावडा या गावामध्ये विश्रांती आलो. येथे मिनिमम 1 ते 1.5 तास तरी थांबायला लागतं. मग 1-1.5 तास थांबेल म्हटलं. आम्ही विचार केला चला उपर ना हात आणि झोपून जावा. तुम्ही मंडळी बघूया पूर्ण मंडळी झोपले. ओके रामकृष्ण हरी. काय तुम्ही अभंग घेतलाय खूप सुंदर आणि मृदंग काय वाजवलाय तुम्ही. मंडळी विसर्जन ठिकाणी आपण निघालेलो आणि समोर तुम्ही बघू शकता पण निघालेली आता पालखी निघाली म्हटलं पालखीचं दर्शन तुम्हाला द्यावं लागेल. चला आपण लावूया नंबर लावले. रामकृष्ण. नावडे पुराण बैसले संत नावडे पुराण बैसले संत पुराण बैसले संत नावडे पुराण बैसले संत. अरे भाऊ बलवीन शक्ती बोलू नये पुकार आणि मानतसेन शिवाया हरिसेन भरसी कवड्या गुणे त्याची गणना कोण करी. आनंद मेल्यावर होईल मोकळी नंद मेल्यावर होईल मोकळी होईल मोकळी आनंद मेल्यावर अहो मोकळा दिलो होईल मोकळा आनंद मेल्यावर होईल मोकळी नंद मेल्यावरी होईल मोकळी. खाली न झोली भंडाऱ्याची कला खाली न झोली भंडाऱ्याची सगराया तुझ गला घालीन सोले भंडाऱ्याचे कंडराया दूध कंडराया दूध करीत नवस कचुडी लग काते पितांबर 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 कचुडी लग कुंडारे
वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा मुरली वाजवणे जावना जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो गाणा वाजवितो मुरली वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा नंदाच्या हरीने कौतुक केले नंदाच्या हरीने कौतुक केले नंदाच्या हरीने कौतुक केले नंदाच्या हरीने कौतुक केले हे नंदाच्या हरीने कौतुक केले नंदाच्या हरीने कौतुक केले जाणे जाणे अंतरीच्या गुणा जाणे जाणे अंतरीच्या गुणा मुरली वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा मुरली वाजव जाऊ मी वृंदावना जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा एका जनार्दनी मणी म्हणा एका जनार्दनी मणी म्हणा एका जनार्दनी मनी म्हणा एका जनार्दनी मनी म्हणा एका जनार्दनी मणी म्हणा एका जनार्दनी मणी म्हणा एका जनार्दनी देव महात्मा करे ना कोणा देव महात्मा माता करे ना कोणा मुरली वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा वाजवितो गाणा मुरली वाजवितो गाणा वारीत कोणी नदे अखंड प्रेमाचा वारीत कोणी नदे मागे स्नान वारीत कोणी नदे देशनदरी माहे पांडुरंगा त्यांचे कीर्तन केसापुरीकर यांचा जागर आधी काही संकटच नाही उदाहरण बॅरिगेट लावून पण त्याने बॅरिगेट लावून सुद्धा तो गाडी टाकली आता गाडी बघा तुम्ही कसा टाकतो तो पोलीस फक्त याला धरला पाहिजे काय बोलशील बोला आता तर रामकृष्ण हरी मंडळी आम्ही आलोय समाज आरतीशी आपा पण होते
आपा आणि मी एकत्र झोपणार आहे, टेन्शन नाही आम्हाला आता. हॅलो ना आला किलबिल्या हा आणि आमचा गेंड्या हा. तर मंडळी अशा प्रकारे भाकरी उजाळली बाई 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 भाकरी उजाळली. काम झाला माझा, मगाशी मी बसलो होतो, आता माझं काम झालं. ना बुज ना एक भाकर बुज ना माझ्या समोर एक भाकर बुज ना. बरं पटापट बसले ताई ना. एक दाखव एक टाक लवकर बनव. आणि ही वागायची आहे माणसा बोली स्टॉप घे, मी गेलो घरी झोपाला. लबा भाकरी या अशी आय 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 रागरू करू दुसऱ्यांची वशी दे. काय रे मंडळी अशा प्रकारे आमच्या भाकरी झालेल्या आहेत. ए घासू नका, गॅसच्या बाजूला वाचा रे, ऐकाय पण सांगे गॅस वाचा. तर मंडळी आज आहेत भाकरी आणि भाजी. तुला तिथे जागे कुठं जागे माझी नेली तुझी तिकडे निशांना मध्ये ना, तू तिकडे आम्हाला बाहेर फेकला रे फेकला. बाजूला आहेस तू. पप्पा माझ्यासोबत मारेल गप्पा. अप्पा बघू इकडं बघा, भारुडाची तयारी चालू आहे. भारुडाची तयारी नाही, ह्यो आमचा गेंड्या एक दोन आणि कुठे आला तिसरा आम्ही याला बघून घाबरलो. हे दोघं जण दुसरं दोन आलं. तू तिकडे धुत. ए प्रणित हे जाडी गँड बघा आमचा छोटा डोरी म्हणून. काय दाखवतो तर मंडळी याचा खरंच झोपणार होतो पण याने घाबरवलं मला. रात्री मित्रांनो आता आम्ही झोपतो. या पोरांचं सांगितलं आहे येते का जण भूत काय बोला टॅनिंगची नाव झोपतो. गुड नाईट.